मध्ये प्रणवची विकेट अर्जित केली गेली। रोहितला स्ट्राईकवर राहणं गरजेचं आहे, कारण रोहित नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावताना आपल्याला या सामन्यामध्ये देखील पाहायला मिळेल। आणि यावेळेस मात्र रोहित शर्मा कक्षाला सलामी देण्यासाठी चेंडू जात आहे सीमा रेषे पार, षटकार। सात धावा धावफलकावर लागलेल्या आहेत। स्ट्राईकवर रोहित, यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये खेळाडू आहेत, थोडस अंधारामुळे थोडी अडचण निर्माण होईल। 2 धावा पूर्ण केल्या, 2 धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतोय तब्बल 9 या आकड्यावर। एक षटकाचा हा सामना, निर्णायक षटक या स्पर्धेच्या अंतिम फेरीमधलं आहे। निर्णायक षटक नवलाईवाडी संघाकडून। कोणता संघ या स्पर्धेच्या या चमचमत्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरेल पाहायला मिळेल या पुढील 2 षटकामध्ये। यावेळेस मात्र डॉट चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळाली सुभाष यांच्या माध्यमातून। नक्की सुभाषचं देखील कौतुक करेल, ज्या पद्धतीने सुभाषने आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केले त्याबद्दल सुभाषचं देखील कौतुक करावं लागेल। यावेळी देखील गॅप मध्ये चेंडू आहे, गॅप मोठा आहे, धावांना नाही तोटा, चेंडू जातो सीमारेषे पार, चौकार। एक चेंडू शिल्लक असेल, शेवटचा आणि निर्णायक चेंडू। 13 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत। एक डॉट चेंडू येईल का? यावेळेस मात्र काय घडलं, गॅप मध्ये चेंडू, चेंडू जातो सीमारेषे पार, रोहितच्या बॅट मधून आला षटकार। चला, श्रीकृष्ण चषक 2024 चा हा महामुकाबला नक्कीच कोपाडे संघाने 19 धावा बनवल्यात, 20 धावांचं लक्ष ठेवलंय। अर्जुन आणि राजू हे दोन्ही सलामीचे फलंदाज नवलाईवाडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळतात। गोलंदाजी मार्कवर
प्रकाश करांडे एक अनुभवी खेळाडू, राजून आणि अर्जुन. अर्जुन देखील आज पूर्णपणे लय मध्ये आहे. अर्जुन नावाचं वादळ देखील या मैदानामध्ये आज घोंगावतंय. एका षटकामध्ये 20 धावा बनवायच्या आहेत. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. शो द गुड क्रिकेट, शो द क्वालिटी क्रिकेट. ऑल द बेस्ट. लेट्स प्ले. पहिला चेंडू गॅप मध्ये आहे का? इथे मात्र एक धाव अर्जित केली गेली. फटका चांगला होता मात्र डीप मध्ये खेळाडू होते. एक धाव अर्जित केली गेली. एका धावेच्या मध्ये धाव फलकाचा श्री गणेश होतोय. यावेळेस फटका चांगला. इलिव्हेशन मिळालंय का? अंतर गाठतील का? आणि अंतर देखील गाठलंय. चेंडू जातोय सी मा रे शे पार. षटकार. सात धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 4 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण आहे या फायनलच्या मुकाबल्यामध्ये. या स्पर्धेचा फायनल मुकाबला 7 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 4 चेंडू मध्ये 13 धावा बनवायच्या आहेत. यावेळी देखील समोरच्या दिशेने खेळून काढलाय. 1 बाउन्स. सीमारेषे पार. राजूच्या बॅट मधून आलाय खणखणीत चौकार. तीन चेंडू आणि 9 धावा. मॅच क्रुशियल होत चालले. नक्कीच फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एक अप्रतिम महामुकाबला या स्पर्धेच्या वतीने पाहायला मिळतोय. काय घडतंय, काय बिघडतंय, थोडं ताळमेळ फडकटलाय. दोन चेंडू आणि 9 धावा. अर्जुनला माघारी परतवलाय. रावबा अर्जुन मात्र इनॅट नंबर 3 वर आपल्याला सुभाष पाहायला मिळतात. संघाचे संघनायक आहेत. डावाची सूत्र मात्र यावेळी हाती घेतलेत. नक्कीच तोच दुर्वा चषकचा शेवटचा मुकाबला. एका बाजूने कोपाडे संघ तर एका बाजूने नवलाईवाडी संघ देखील होता. कोपाडे संघ त्यावेळी चॅम्पियन झाला होता. आज मात्र थोडं निर्णायक षटक आहे. एक चेंडू आणि 9 धावा. सामना मात्र पूर्णपणे झुकला तो कोपाडे संघाकडून. एक चमत्कारच आता नवलाईवाडी संघाला विजय प्राप्त करून देऊ शकतो. एक चेंडू आणि 9 धावा. यावेळी देखील फटका फसला आणि सामना जिंकलाय कोपाडे संघ आणि या स्पर्धेचा महाविजेता ठरलाय जय हनुमान क्रिकेट क्लब.